लोके जीवभूत सनातन. आपण कोण आहोत? ते ईश्वराचे अंश आहोत. आणि गुरु कोण होते? ते ईश्वराच्या तत्वाला प्राप्त करणारी दैविक अनुभव शक्तिरूपी प्रगट होणारे गुरु होते. तर त्या गुरुच्या तिथे आपण जे ज्ञान घेत होतो ते अलौकिक ज्ञान आपल्याला प्राप्त केलं जात होतं. पण हे लॉर्ड मेकोलेने खूप मोठं भारतासोबत षडयंत्र केलं आणि गुरु नाव काढून त्याने ईसाचं स्कूल नाव दिलं आणि इथं फक्त पोट भरण्याची विद्या तुम्हाला शिकवली जाणार. तुम्ही कोण आहात, तुमच्यामध्ये किती सामर्थ्य आहे, किती शक्ती आहे, तिचा कधी विकास होईल असं त्याने ती शिक्षण प्रणाली फोडली. माझं नाव कृष्ण विवेक जाधव आहे. मला आज तुळशीमुळे ज्ञान भेटले. तुळशीबद्दल काय काय करायचं हे मला याच्याबद्दल ज्ञान भेटलं. सकाळी उठून तुळशीला 9 फेऱ्या मारायच्या, स्नान करायचं, तुळशीला पाणी घालायचं. थँक्यू. हेमंत गायकवाड. आज आम्हाला प्रिन्सिपल मॅममुळे हे कळालं तुळशीचे काय उपयोग असतात. तुळशीने आपल्याला 800 रोगापासून आपण वाचू शकतो. दररोज लवकर उठून स्नान करायचे, तुळशीचे 5 पानं खायचे, त्याच्या परिक्रमा करायच्या, तुळशीची पूजा करायची. तुळशीचे 8 नावं असतात. तो स्तोत्र फोनला लावायचा नाही तर पाठ करून म्हणायचा आणि त्याच्या परिक्रमा करायच्या. नंतर आपण दिवसाची सुरुवात करू शकतो. त्यांना कॅन्सर असतो, त्यांनी 25 तुळशीच्या पानांचा रस आणि ताजी दही मिक्स करून खायला पाहिजे आणि ते दररोज 5 तुळशीचे पानं खातात. ते कॅन्सर पासून वाचतात. आणि क्रिसमसच्या दिवशी आपण प्लास्टिक झाडं नाही तर तुळशीला सजून त्याची पूजा करायला पाहिजे. थँक्यू. सकाळी लवकर उठायचं. सकाळी लवकर उठून तुळशीचे पानं खायचे. सकाळी स्नान करायचं. तुळशीला फेऱ्या मारायच्या 9. खूप सुंदर आणि आध्यात्मिक होता. काळाची गरज आहे मुलांना धार्मिक संस्कार भेटणं, सगळ्या गोष्टी त्यांना समजणं. आणि हल्लीची मुलं कॉन्सन्ट्रेशन पण खूप कमी आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींना फेस करतो क्लासमध्ये की त्यांना भाषा असेल, मराठी भाषा त्यांना पटकन कॅप्चर करत नाही, इंग्लिशचा जास्त त्यांना पगडा आहे इंग्लिश भाषेचा. तर या सगळ्या गोष्टीतून नक्कीच त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे तुम्ही सांगितलं, ध्यान करणं, जप करणं, मंत्र म्हणणं, सकाळी लवकर उठणं, या सगळ्या गोष्टींचा त्यांना रेग्युलर रुटीनमध्ये निश्चितच फायदा होणार आहे. आणि आम्हाला सुद्धा ॲज अ टीचर सगळ्या गोष्टी ज्या आम्ही फेस करतो त्या जर यांनी दररोज तुम्ही सांगितलेल्या गोष्टी जर फॉलो केल्या तर आम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टीचा निश्चित फायदा होणार आहे. थँक्यू. तुमची सगळी टीम या ठिकाणी आली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. पूजन करी वंदन